आलं आणि त्यासमवेत मालिकावीरची बाईक आहे ती देण्यात आली आणि त्यासमवेत चषक ही देण्यात आला आहे. रमेशजी पाटील साहेब यांचं मनपूर्वक आम्ही कौतुक करतोय. सामना सुरू करायचा आहे, प्लीज जास्त वेळ घेऊ नका. थैंक यू सो मच. दोनों टीम का यहाँ पर हम शुक्रिया अदा करेंगे. दोनों टीम ने पहले जीत हासिल की है. दूसरा मैच ऑल द बेस्ट बोथ द टीम. रिडगर बनाम चिंचौली. मैच ऑन. पहली बॉल इनसाइड आउट, पॉइंट के ऊपर से बिग स्ट्रोक, डग आउट पर एक टप्पा बॉल सीमा पार. संजय की दमदार शुरुआत. 4 रन मिलेंगे 4. इथे आम्ही विनंती करीत आहोत आमचे मालडुंगे ग्रामपंचायतीचे जे आपण पाहतोय उपसरपंच आहेत त्यांचे अतिथीगण आदरणीय विकास भगत यांचं इथे आगमन झालेलं आहे. मान्यवरांना विनंती आहे की आपण मंचावरती यायचं. फ्लिक ऑन द रेक्स, फ्लिक शॉट, बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा पार. बैक टू बैक 2-4. संजय ऑन फायर. लगातार 2 चौके. पहली गेंद डीप बैक को पॉइंट, एक्स्ट्रा कवर. दूसरा बैकवर्ड स्क्वायर लेग पर 4 रन. विकास भगत मामांना विनंती आहे की आपण याच्या मंचावरती. आपलं स्वागत आहे. व्यासपीठ आपलं एक्काच आपलं व्यासपीठ आहे. आपली जागा इतरत्र नसून या मंचावरती आपली जागा आहे. तरी मी विनंती करतोय विकास भगत साहेबांना की आपण मंचावरती यायचे. तसेच आपण पाहतोय आमचे शैलेशदा म्हात्रे जे पिसारबाचे श्रद्धांजली ट्रॉफीचे आयोजक आहेत त्यांचं इथं आपण पाहतो आगमन झाले. ज्या स्पर्धेमध्ये आपण मालिका 20 साठी अल्टो कार पाहिली आणि त्या स्पर्धेचे आमचे प्रणेते आपण पाहतोय पिसारवे संघाचे खेळाडू शैलेश म्हात्रे यांचे आगमन झाले. त्यांना विनंती आहे की आपण देखील मंचावरती आपले स्वागत आहे. तसेच नकुलदादा पाटील पिसारवेचे हे देखील आता इथे आलेले आहेत. त्यांना विनंती करतो की आपण देखील आमच्या मंचावरती यायचं. आपले स्वागत आहे. 3 चौके. बेहतरीन बल्लेबाजी संजय के द्वारा. श्रद्धांजलि चषक का जिक्र किया शैलेश जी म्हात्रे, हमारे विजय पवार होंगे, पूरी टीम आ चुके हैं. और 3 चौके देखकर संजय के लिए 500 का इनाम रमेश शेठ पाटिल इनकी ओर से आया है. क्या बात है. पिछले मुकाबले में भी काफी पैसा लुटाया था रमेश शेठ ने, इस बार भी. और चिंचौली के लिए प्यार है उनका. जब भी चिंचौली की ये टीम खेलती है तो उनका योगदान बड़ा होता है. और इस टूर्नामेंट के लिए भी 1 लाख रुपए, बाइक और चषक, मेरे ख्याल से कम 2 लाख के करीब उन्होंने ये अमाउंट यहाँ पर दी है. धन्यवाद रमेश शेठ पाटिल. आधार स्तंभ. एक और बढ़िया स्ट्रोक है. 3 चौके पहले लगे थे और इस बार चौथा शानदार रुबाबदार 4 रन्स. संजय ऑन फायर. इनसाइड आउट खेला है. स्क्वायर कट, पॉइंट के ऊपर से गली में 4 चौके 16 5 गेंदों पर. मन के जीते जीत है, मन के हारे हार. हार गए जो बिन लड़े उन पर है धिक्कार. छावा मूवी का ये बेहतरीन डायलॉग आपने सुना होगा. लड़ना काफी आवश्यक होता है मैच में. शॉट लाइक दैट, शॉट ऑफ द नाइट, फ्लिक शॉट. घूम कर खेला है, घुमक्कड़ शॉट संजय के बल्ले से. 5वां धमाकेदार चौका. 5 चौके 1 ओवर में 20 रन बटोरते हुए टीम अपली चिंचौली सी. संजय की बल्लेबाजी कमाल की रही. 5 चौके उनके बल्ले से निकले और पहला ओवर समाप्त होते ही चिंचौली का टोटल है 20 विकेटों के नुकसान पर. संजय की बल्लेबाजी पसंद आई तो तालियां संजय के लिए. दमदार शुरुआत. अपली चिंचौली सी 20 लॉस ऑफ 0. डीजे. तर इथं आपण पाहतो मंचावरती आगमन झालेलं आहे. आमचे अतिथीगण आहेत मालडुंगे ग्रुप ग्रामपंचायतीचे आपण पाहतोय जे सरपंच राहिलेले आहेत आणि त्यानंतर आपण पाहिलं या परिसरातील राजकीय क्षितिजावरच्या ज्या उलाढाली त्यानंतर तितकेच चांगले आपण पाहतोय आपल्याला तबलजी ते पाहायला मिळतात. त्यांचं इथं आगमन झालेलं आहे. आम्ही विकास भगत यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतो. अश्विन के पहले ओवर में 20 आए. अब आशीष गेंदबाजी के लिए आएंगे. भैरवनाथ रेडगर. रेडगर वॉन द टॉस एंड चूज टू बॉल फर्स्ट. रेडगर ने पहले गेंदबाजी चुनी है. चिंचौली ने बल्लेबाजी. पिछले मुकाबले में देखा तो चिंचौली ने रन चेस किए थे, लेकिन अब चिंचौली को रन डिफेंस करने हैं. आशीष गेंदबाजी कर रहे हैं अभी.
पहली गेंद पे डबल आते हुए। बॉलर तैयार 22। मिस टाइमिंग, हवा में खुद गेंदबाज फॉलो थ्रो में, और पहला विकेट का पतन हुआ है। अपने चिंचोली सी को पहला झटका 22 पे लगा है। 40 प्लस एक मशहूर पुराने खिलाड़ी अनुभवी संतोष 0 पर 2 रन पे आउट। संजय शेळकेच्या फलंदाजीसाठी आपण पाहतोय चिंचोली संघाचा एक मास्टरमाइंड कॅप्टन अर्थातच कैलास डुकरे याच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस इथे आपण पाहतोय पोहोचलेलं आहे। धन्यवाद। काफी इनामों की बरसात हो रही है चिंचोली पर, क्योंकि मैंने पहले कहा कि ये टीम ज्यादा क्रिकेट नहीं खेलती है, खिलाड़ी इनको मौका मिला है यहाँ पर, और मैं कहूंगा कि पूरे सीजन की पहली एंट्री इनकी, और जब इनको पहले जीत मिली क्या खुशी होगी इनके चेहरे पे। और उन्होंने कहा कि जो इनाम मिले दीपक को या संतोष किसी को भी, हम किसी अकेले को नहीं देंगे, पूरी टीम को सेलिब्रेट करेंगे। पैसा मायने नहीं रखता है, जीत मायने रखती है। और रमेश शेठ को भी पता है कि टीम को जीतना आवश्यक है। कट किया बॉल पे, विकेटों पर गेंद है, रिक्स से नहीं लेना था शायद इनको, ये बहुत बड़ी गलती है। विकेटों पर गेंद है और संजय क्यों भाग रहे ये अतुल उनको बता रहे, और उसका खामियाजा अतुल को भुगतना पड़ा। अतुल तो बिना पानी के आउट हुए, और यहाँ से दूसरा झटका लगा है 22 पे अपनी चिंचोली सी को। चलते मेहमान नवाजी की तरफ और आतिशबाजी की तरफ। फटाक्यांच्या आतिषबाजी पाहायला मिळते। मंचावरती उपस्थित मान्यवर विकास शेठ भगत साहेब यांचं इथे आपण पाहिलं की आगमन झालेलं आहे। तसेच आपण पाहतो आमचे विजय शेठ शेळके साहेब इथे उपस्थित झालेले आहेत। त्यानंतर आपण पाहतो इथे उपस्थित मान्यवर नवनाथ बोपी साहेब, त्यानंतर आमचे दशरथ भगत साहेब, तसेच आपण पाहतोय तुकाराम शेठ मस्कर साहेब इथे उपस्थित आहेत। या सर्व मान्यवरांसाठी आपण पाहतोय ही आपल्याला फटाक्यांची आतिषबाजी पाहायला मिळाली, आणि त्यानंतर ज्या पाहुण्यांची आपण वाट पाहिली तो क्षण आपण पाहतोय। मान्यवरांचं आपल्याला आगमन पाहायला मिळत आहे। अर्थातच मोह ग्रामपंचायतीचे आपण पाहतोय माजी उपसरपंच आणि भावी सरपंच म्हणून ज्यांच्याकडे आम्ही नियमितपणे पाहतो, या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळेल ज्यांच्या माध्यमातून रोख रक्कम 50,000 रुपये ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत, ते मिहिका 11चे पुरस्कर्ते आहे। आणि मोह ग्रुप ग्रामपंचायतीचे आपण पाहतोय एक दमदार नेतृत्व, व्यावसायिक गटामध्ये आपण पाहतो नियमितपणे त्यांच्या माध्यमातून अनेक साऱ्या खेळाडूंना संध्या दिल्या जातात। आणि एवढंच नव्हे, राजकीय क्षितिजावरचे आपण पाहतो भारतीय जनता पार्टीची बुलंद तोफ इथे उपस्थित झालेले आहेत। आमचे प्रवीण दादा म्हात्रे मोह, त्यांचं इथे आगमन झालं, आपलं स्वागत आहे। भावी सरपंच प्रवीण शेठ म्हात्रे यांच्याकडून 50,000 पारितोषिक आमच्या स्पर्धेला देण्यात आलंय, त्यांचं इथे आम्ही स्वागत करतोय। सौभाग्यवती अक्षदा प्रवीण शेठ म्हात्रे जे सध्या उपसरपंच आपण पाहतोय वागणी तर्फ वाजे, त्यांचं आपण स्वागत करूया। जयंत शेठ पाटील सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर, अंकितजी म्हात्रे युवा उद्योजक, नितीन मोरे युवा उद्योजक, आपलं सर्वांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। जयंत शेठ पाटील सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। स्क्रीन पर ये मेहमान मैच का आनंद लेते हुए 22 रन 3 विकेटों के नुकसान पर, अभी दीपक का विकेट, आपने संजय का विकेट यहाँ पर देखा। दीपक मैदान के अंदर आ चुके। 1.4 ओवर का खेल समाप्त है। ये मैच है 4 ओवर का, करंट रन रेट है 13.17, और रमेश शेठ पाटिल के साथ हमारे मुआजिज मेहमान इस मैच का आनंद लेते हुए। सामने देख सकते हैं ओकली सनग्लासेस, जो बल्लेबाज 50 रन मारेगा इंडिविजुअल अर्धशतक, उसे ओकली ब्रांडेड चश्मा यानी गोगल देके उसका सम्मान किया जाएगा। विराट कोहली भी इस ओकली को पहनना पसंद करते, बहुत बड़ा ब्रांड यहाँ पर रखा है, और इस टूर्नामेंट की खासियत है अंकुश शिल्के पुरस्कृत ये ब्रांड यहाँ पर दिया है इंडिविजुअल 50 के लिए, उस बल्लेबाज के को ये इनाम देकर सम्मानित किया जाएगा। 22 पे 3, संजय आउट होने के बाद दीपक का साथ देंगे नए बल्लेबाज सतीश। कट करने की कोशिश थी, अपनी चिंचोली पे थोड़ा दबाव डाला गेंदबाजों ने। एक ओवर में आकाश 20 बने थे, काफी खुल के खेलने का मौका मिला था, लेकिन अब ओवर रेडगर के पक्ष में जा रही है। यही तो क्रिकेट है, जैसे पॉलिटिक्स रंग बदलता है, जैसे गिरगिट रंग बदलता है, वैसे क्रिकेट भी रंग बदलता है। कभी तुम्हारी तो कभी हमारी, कभी बाजू इधर तो कभी बाजू उधर। बॉलर तैयार, आगे बढ़े, स्टेप आउट, मिड ऑफ तैयार है। थ्रो करने से पहले एक मुकम्मल होंगे। आशीष पॉलिंग कर रहे। 2 ओवर का खेल समाप्त हुआ। टीम का टोटल यहाँ पर 11.5 के रन रेट से 23 रन 3 विकेटों के नुकसान पर। ग्रामस्थ मंडल चषक 2025 का नया पर्व आप देख रहे हैं श्री राम मित्र मंडल क्रिकेट क्लब चिंचोली के द्वारा, और काफी बढ़िया टैगलाइन मुझे यहाँ पर देखने मिली है। अंपायर रिलीज स्प्रे, डॉक्टर को भेजना है मैदान में फर्स्ट एड किट लेके। रिलीज स्प्रे की डिमांड हो रही है। वॉलंटियर्स प्लीज ऑन द ग्राउंड आपको जाना है, प्रोफेशनल टूर्नामेंट है और
23 पे 3 विकेट हमारे मंच पे देख सकते हैं, जिनकी ओर से 1 लाख की धनराशि हमें दी है, बाइक दी है, चषक दी है। हमारे सम्मानीय आदरणीय माजी उप सरपंच रमेश शेठ पाटिल साहब आपको देखने मिल रहे हैं। उनके साथ जिन्होंने 50,000 का योगदान दिया है वो हमारे सम्मानीय भावी सरपंच प्रवीण शेठ मात्रे, इनको आप देख सकते हैं। उनके साथ जय शेठ पाटिल है, सिविल कॉन्ट्रैक्टर, अंकित जी मात्रे युवा उद्योजक है, नितिन मोरे युवा उद्योजक, जिनके बैनर आपको मैदान के चारों तरफ देखने मिल रहे हैं। उन सभी मेहमानों का धीरे धीरे इस मंच पर आगमन होने वाला है, उन सभी का हम स्वागत करेंगे। चिंचोली के सरजमी पे क्रिकेट का मेला लगा है, जैसे हरिद्वार में कुंभ मेला लगा था। 70 करोड़ लोग गंगा में स्नान करके आए और यहाँ पर भी कई दर्शक इस मैच को देखने आएंगे। ये देखिए सभी युवा आयोजक की तस्वीर है स्क्रीन पे, जिनकी मेहनत है। ये पूरी टीम है हमारी, श्री राम चिंचोली, आकाश शेल्के के साथ हमारे पूरी सेना यहाँ पर क्रिकेट टीम आपको स्क्रीन पे देखने मिल रही है। ओवर नंबर 3 पीछे गए, बैकफुट पे, विकेट कीपर के हाथों पे, चौथी कैच, चौथा विकेट, सतीश की पारी समाप्त हुई। यहाँ पर टीम अपनी चिंचोली सी को लगता हुआ 23 पे चौथा झटका, OUT, बल्लेबाज आउट। बैकफुट पे गए, शायद इन्हें आगे बढ़ के खेलना था, लेकिन स्ट्रोक सिलेक्शन गलत रहा। विकेट कीपर दौड़ कर गए और कैच को लपकाए। भैरवनाथ दिटगर, ये भी नई टीम लग रही है पूरी, और अपली चिंचोली सी भी पूरी नई टीम देखने मिल रही है। 23 पे 4 हमारे डीजे मास्टर भी रेडगर के, उनकी टी शर्ट भी सेम है, शायद उस टीम के वो सपोर्टर होंगे। अगले मैच के लिए वो चिंचोली को भी सपोर्ट करेंगे। 23 पे 4, लेकिन अब वो चिंचोली को भी सपोर्ट कर रहे हैं। संदीप पालकर का पैनल है, सत्यवन काकड़े उनके साथ जुड़े, सचिन कडू जुड़े। ये अंपायर लगातार प्रोफेशनल अंपायर करते जा रहे हैं। और आज इन्होंने जो भगवा रंग पहना है, जो हमारे हिंदुस्तान की पहचान है, हिंदुत्व, गर्व से कहो हम हिंदू है, गर्व है हमें, हम सनातनी है। क्या बात है, अच्छी गेंदबाजी नवीन के द्वारा। इस बार डॉट गेंद आती हुई, लगातार 0। क्रिकेट का माहौल बन चुका है, गली टू ग्लोरी क्रिकेट का सफर। ISPL में लाखों रुपए कमा रहे हमारे गली के खिलाड़ी, जो हमने कभी सोचा नहीं था। इट इज अ पॉसिबल। यह सवा में विकेट कीपर कैच लपकते हुए 5वां झटका लगा है। अनिकेत की पारी समाप्त, अनिकेत 0 पर आउट, और 23 का अनलकी आंकड़ा चिंचोली के लिए साबित हो चुका है। छोटे डीजे मास्टर तेज भोपी अपने मेरे ख्याल से पापा का बिजनेस संभालने की तैयारी कर रहे हैं आगे चल के। जी बहुत ज़रूरी है। देखिए कभी कभी ऐसा होता है कि पढ़ लिख कर भी उतने पैसे आप नहीं कमाते जितने बिना पढ़े आप बिजनेस में कमाते। कई लोगों को अनुभव आ चुका है, क्योंकि आजकल पढ़े लिखे 1 महीने में 20,000 कमाते, लेकिन बिना पढ़े वाले 2 लाख कमाते 1 महीने में। ऐसा हुआ है, क्योंकि इम्पॉर्टेंट है कि दुनियादारी आपको पता होनी चाहिए, और जिन लोगों को दुनियादारी पता है वो लाखों में कमाते हैं। 23 पे 5 आधी टीम बाहर हो चुकी है, लेकिन पिछले मैच का जो खिलाड़ी दीपक गौली, वो अभी तक बचा है। दीपक गौली ने जो एक छक्का मारा, उसके बाद उनके कपड़े पे मिट्टी लगी है, और जो गिरे वो डाई खाई, वो कमाल की थी। ये बाइक देख सकते हैं, एक लकी ड्रॉ के लिए बाइक है, दर्शक को मिलेगी, और एक मैन ऑफ द सीरीज की बाइक है। रमेश शेठ पाटिल ने वो पुरस्कृत की है, उनका आभार। 23 पे 5 बल्ले का किनारा, विकेट कीपर ने एक भी कैच नहीं छोड़ी, कमाल की विकेट कीपिंग कर रहे हैं अश्विन भोपी। डीजे मास्टर ये भी है, वहां पर भी बजा रहे हैं। 23 पे 6 पूरा, क्योंकि चिंचोली का मैच है ना, इससे पहले स्टेज पे हल्ला गुल्ला था, लेकिन चलिए दूसरा सत्र अभी तक बचा है। चिंचोली के खेमे में बड़े बल्लेबाज है, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त। अब आएंगे दीपक गौली का साथ देंगे यहाँ पर आदित्य शेल्के। 23 पर 6 आकाश शेल्के। 23 का आंकड़ा काफी अनलकी रहा चिंचोली के लिए, क्योंकि 23 पे 3 विकेट गिरे इनके। अभी एक ओवर में 20 थे चिंचोली, लेकिन पिछले 10 गेंदों पे आपने 3 रन बनाए, मतलब 7 गेंदे उसमें से डॉट है, और चिंचोली काफी बैकफुट पे चली गई है। यही तो क्रिकेट है दोस्तों, एक ओवर में आपने 20 बनाए, लेकिन 10 गेंद पे आपने 3 बनाए, और आपके 3 विकेट गए। क्या रंग बदला है खेल ने। 11 गेंदों पे मात्र 3, पिछली 11 गेंदों पे 3 आना, ये चिंचोली के लिए बहुत बुरी बात है। होम ग्राउंड पे खेल रहे, घरेलू मैदान है, यहाँ पे अभ्यास करते, प्रैक्टिस करते। आखिरी बॉल बची है, देखिए अब कैसा रंग बदलने वाला खेल है। आखिरी बॉल, ओवर नंबर 3, बल्ले के स्लॉट में
इनटू द प्लॉट, बाइक के सामने आदित्य, आदित्य की जय जयकार। और क्या- जो दर्शक खामोश थे अभी उठ चुके हैं। आकाश क्या कहोगे? क्या बात है, आदित्य शेलके के लिए इस छक्के के लिए 5,000 रुपए का इनाम है और इनाम दिया है ओमकार शेलके ने। आकाश, कुछ दर्शकों ने सर पे हाथ रखा है कि भाई किसने चक्का मारा, उनको शौक लगा है। आकाश, लगता है किसी को रिटायर होना पड़ेगा आपको। एक खिलाड़ी उनका सीनियर रिटायर करके आदित्य शेलके। चलिए आदित्य शेलके के लिए जोरदार तालियां। यह निर्णायक छक्का था क्योंकि 23 का अनलकी आंकड़ा था और उसके बाद टीम का टोटल है 29, 6 विकेटों के नुकसान पर। आपने वर्ल्ड कप का मैच देखा होगा, आईसीसी चैंपियन ट्रॉफी। एक जमाने में आपने सुना था कि श्रेयस अय्यर का करियर खत्म होने वाला था, लेकिन श्रेयस अय्यर को बीसीसीआई ने सेलेक्ट किया कि आप फाइनल का मैच खेलो चैंपियन ट्रॉफी, और उन्होंने 48 रन मारे मिडिल ऑर्डर पे। तो मिडिल ऑर्डर पे जो बल्लेबाज आए आदित्य, उन्होंने भी छक्का मारा है और ये कमाल की पारी है। निर्णायक मोमेंट है। 29 पे 6 आदित्य के लिए 200 का इनाम। आखिरी ओवर अब गेंदबाजी के लिए आते हुए 1792 नंबर के जर्सी भावेश भैरवनाथ रेडगर की ओर से भावेश बालेकर। 29 पे 6 लगता है चिंचोली सी लगता है 40 के नजदीक पहुंचेगी। और पिछला मैच कमाल का था, चिंचोली ने मेरे ख्याल से काफी पैसे जीते, पूरी टीम ने सेलिब्रेट किया मोमेंट। लेकिन वो दीपक गवली का छक्का पिछले मैच का कमाल का था जी, वो इंतजार में इस बार चकमा दिया और यहाँ से डॉट बॉल आती हुई 0। गेंदबाजी के लिए भावेश पालेकर, रफ्तार का राजा, काफी तेज गेंदबाजी कर रहे भावेश। 5 गेंद मात्र बची है, लास्ट ओवर है क्योंकि ये 4 ओवर का मैच है। बॉलर तैयार है, भावेश पालेकर दीपक के सामने। परफेक्ट यॉर्कर, समर इन डिलीवरी, ब्लॉक हॉल, नंबर आएंगे 0। 2 डॉट गेंद यहाँ पर। आदित्य शेलके को शायद स्ट्राइक देने की आवश्यकता है, वो जाके कह रहे कि एक भागो, अब मैं फॉर्म में हूं, मुझे मौका दो। आदित्य 4 बॉल मात्र बची है। दीपक गवली इनसाइड आउट खेला था, मिड विकेट पे बॉल गई है, डीप में फील्डर है, आगे बढ़े, गलती की, 2 लेंगे, 3 के लिए भाग मिल्खा भाग। दीपक गवली के सब कुछ छूट रहा है, बल्ला भी वो भी। तीसरे के लिए बल्लेबाज आउट होंगे, 2 मिलेंगे मैच और 2 के साथ टीम का टोटल 31 ओयूटी। दीपक गवली बाहर जाएंगे, 3 मात्र गेंद बची है। 31 चिंचोली का टोटल बनता हुआ, विकेट आता हुआ। अब मैच में मात्र 3 गेंद बचे। करंट रन रेट 8.70 का है। क्या बात है, पहले ओवर में चिंचोली 20 बनाई थी, लेकिन उसके बावजूद पिछले चंद गेंदों में 11 रन आए और रेडगर टीम ने कमबैक किया है। मुझे लगा कि 20 बने तो यह टीम 70-60 के नजदीक जाएगी, लेकिन रेडगर टीम ने कमबैक किया। अच्छी गेंदबाजी। 3 बॉल मात्र बचे। भावेश बालेकर, आदित्य शेलके, एक छक्का मारा, सबको शॉक लगा, मतलब कमाल का वो शॉट था और शॉकिंग मोमेंट था वो। आदित्य ओ फ्लिक शॉट खेला है, अपील है जोरदार, शॉट पॉइंट लेग तैयार है, फील्ड किया, 1 रन महज मिलेगा, बैकअप नहीं है, 2 खेले भागे और ये खराब थ्रो। लेग बाइट्स के 2 रन यहाँ पर अंपायर कह रहे आदित्य को वापस मौका है। भाग मिल्खा भाग, फिर से 2 मुकम्मल हुए और अंपायर इस बार गेंद बची इस ओवर की मात्र 1 गेंद बची है। 33 पे 7। अगर छक्का लगता है तो 500 के नाम रमेश पाटिल, इनके द्वारा मिलेगा। आदित्य को एक छक्का अभी मारना है, लास्ट बॉल है 33। अगर लगता है बिग स्ट्रोक तो 39, चौका लगता है तो 37। व्हाट इज अ टारगेट? श्रीराम चिंचोली की ओर से भी 1000 मिलेंगे, एक 6 के लिए 1500। परफेक्ट यॉर्कर, आखिरी बॉल, रन आएंगे यहां पर मात्र 1 गेंद बचे। अंपायर या स्कोरर हमारे नए हैं। 33 पे 7। चलिए आखिरी गेंद बचे, चौथा ओवर शुरू है। आदित्य शेलके बल्लेबाजी कर रहे हैं। टारगेट सेट बॉल, फर्स्ट इनिंग। 2 यॉर्कर गेंद, भावेश बालेकर अच्छी गेंदबाजी। ओहो, यहाँ पे एक मुकम्मल हुए। टारगेट जरूर बताएंगे। 22 में यहाँ पर एक आते हुए 4 ओवर का खेल समाप्त हुआ। टोटल है अपनी चिंचोली सी का टॉस हार के बल्लेबाजी 34। अब जीतने के लिए चाहे कंपलसरी भैरवनाथ रेडगर को 35 आने वाली 4 ओवर में। 34 पे 7। आइए चलते मेहमान नवाजी की तरफ और मेहमान नवाजी के लिए प्रेजेंटेशन बॉक्स में जोड़ेंगे जूनियर आकाश चोपड़ा, यानी हमारे चिंचोली के आकाश शेलके सर। मेहमान नवाजी के लिए चलते हैं। हमारे रेडगर के चैवन दादा भी मैच का आनंद ले रहे, डीएपीसीएल में लीडर के तौर पे काम करते हैं। और मेरे ख्याल से रेडगर की नाइट टूर्नामेंट मार्च में हमेशा होती है, लेकिन शायद इस बार उन्हें मिस कर रहे,
काफ़ी बड़ी होती है उनकी टूर्नामेंट और काफ़ी मज़ा आता है। नेरे दुंदरे विभाग में कई बड़े बड़े टूर्नामेंट होती है, रेडगर में होती है, चिंचौली में आप देख सकते हैं। काफ़ी बढ़िया आयोजन आपको देखने मिलता है और नेरे दुंदरे एसोसिएशन का योगदान भी काफ़ी बड़ा है उनके लिए। तो आइए चलते प्रेजेंटेशन बॉक्स में। आकाश शेलके इनके साथ जुड़ते आज मिनी महागुरु की भूमिका निभा रहे, क्योंकि बड़े महागुरु शायद फाइनल में आएंगे कल। और आकाश शेलके, ओवर टू यू। आपण पाहतो इथे आगमन होत आहे आदिवासी पत्रकार आदिवासी संपादक आमचे गणपत दादा वारगडा यांचं इथे आगमन झालेलं आहे। मी त्यांना विनंती करतो की आपण मंचावरती यायचं। गणपत शेठ वारगडा आणि त्यांच्या समेत आपण पाहतोय त्यांच्या धर्मपत्नी इथे उपस्थित होत आहेत आणि मी त्यांना विनंती करतो आपण देखील यायचं मंचावरती। त्यानंतर थोड्याच वेळामध्ये आपण पाहतोय आपल्याला अनेक साऱ्या मान्यवरांचं आगमन पाहायला मिळेल। मग आमचे राकेश दादा असतील त्यांचं देखील इथं आगमन झालेलं आहे। राकेश दादा पवार इथे आलेले आहेत, त्यांना विनंती करतो आपण देखील यायचं मंचावरती। संपूर्ण टीमला विनंती करू की आपण देखील यायचं आहे। जनरेटर व्हॅन आपण थोडासा इथे यायचं। आपण पाहतोय मंचावरती आपल्याला मान्यवरांचा ताफा पाहायला मिळतोय। अगदी आपण पाहतोय या मातीमध्ये जन्मले, या मातीमध्ये घडले आणि या मातीला आम्ही कधी न विसरलो। या ब्रीदवाक्याशी काम करणारे जे आज आपण पाहतोय आपल्याला पत्रकार या रूपामध्ये पाहायला मिळतात। गणपत शेठ वारगडा साहेबांचे इथं आगमन झालेलं आहे। आपल्या आपण पाहतोय वनवासी कल्याण आश्रम मध्ये आपण त्यांना शिक्षण घेताना पाहिलं आणि त्यानंतर आता हे नाव आपल्याला अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं, ऐकायला मिळतं। आणि त्यानंतर त्यांच्या समेत आपण पाहतोय त्यांच्या अगदी धर्मपत्नी ज्या गायिका आहेत पेशानं, त्यांचंही आगमन झालंय। त्यांना विनंती की आपण देखील यायचं मंचावरती, आपलं स्वागत आहे। त्यानंतर आपण पाहतोय इथे मंचावरती आपल्याला आगमन होताना पाहायला मिळतं आमचे राकेश दादा पवार जे श्रीराम मिलन चिंचवली संघाचे पुरस्कर्ते आहेत आणि राहुल दादा सालवे यांचं इथं आगमन झालेलं आहे, ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय श्रीराम चिंचवली संघासाठी तब्बल 50 टी शर्ट्स त्यांनी आम्हाला दिलेले आहेत। तर इथे आपण पाहतोय राकेश दादा पवार आणि राहुल दादा सालवे यांचं इथं आगमन झालेलं आहे। मान्यवरांना विनंती आहे की आपण देखील मंचावरती यायचं, आपलं स्वागत आहे। वेलकम, स्वागतम, सुस्वागतम। इथे आपण पाहतोय गणपत शेठ वारगडा यांचे आगमन झालेलं आहे, जे उपसरपंच आहेत आणि त्याच नंतर आपण पाहिलं तर आदिवासी संपादक ते आहेत, त्यांचे आगमन झालं, आपलं स्वागत आहे। प्रवीणदादा मात्र या सामन्याचा आनंद घेत आहेत, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 50,000 रुपये आपल्याला आर्थिक बक्षीस मिळालेलं आहे, त्यांचं आपण स्वागत करतो। आमचे सुभाषदादा आहेत वामनजे, ते देखील आपण पाहतो सामन्याचा आनंद घेतात, त्यांचं मी स्वागत करतो। प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण जाऊयात सन्मानाकडे। उपस्थित झालेल्या मान्यवरांचा सन्मान सोहळा आपण इथे करणार आहोत। चला लवकरात लवकर आपण मॅच चालू करा। पाहुण्यांचं स्वागत आपण पाहतोय अतिथी कक्षामध्ये। नुकताच आमच्या अतिथी मान्यवरांचं आगमन झालंय, त्यांचं आम्ही स्वागत करतोय। सेवेची ठाई तत्पर या उक्तीप्रमाणे पाहुण्यांचं मान सन्मान करणं हे आमचं प्रथम कर्तव्य आणि ती कर्तव्य निष्ठा जपत असताना आयोजकांसमवेत आमचे सर्व अतिथी आणि आमचे आधारस्तंभ आणि याच दरम्यान आपण सेकंड सत्राकडे देखील जाणार आहोत, ज्यामध्ये एकूण धावांचा पाठलाग करायचा आहे, तो म्हणजे 35 धावा, 4 षटक आणि सेकंड इनिंगचा पहिला चेंडू। यावेळेला अगदी चांगला चेंडू आहे, डीप कव्हरला चेंडू गेलाय 4 धावांसाठी। या 4 धावेने 34 धावांमधील 4 धावा मायनस केल्या जातील आणि प्रत्येक षटकात तुम्हाला विवरण सांगलं जाईल, कारण 4 षटक म्हणजे 24 चेंडू आणि 24 चेंडूंमध्ये 35 धावा थांबवण्यासाठी गोलंदाजांना प्रयत्न करायचे आहे। मोठा फटका, ओ माय गॉड, लॉफ्टेड, अतिशय जबरदस्त, माइंड ब्लोइंग, पॉवरफुल, बिग हिट।
खरं तर हा कडई षटकार होता. कडईमध्ये जाऊन पडलाय, मात्र त्या ठिकाणी सांभाळायचं आहे, कारण आमच्या गावातीलच त्या ठिकाणी माता भगिनी बंधू आहेत जे खरं तर रोजगार या चिंचवली श्रीराम क्रिकेट क्लब चिंचवली यांच्या संयुक्त विद्यमानातून भारतीय जनता पार्टी समवेत आपण ग्रामस्थ मंडळ चषक आणि या चषकामध्ये खरं तर सगळ्याच गोष्टी साखळीनं आपण पाहत आहात, ज्यामध्ये पैसा आलाय. खरं तर साऊंड मास्टर असतील, समालोचक असतील, अंपायर असतील, त्यानंतर मंडप डेकोरेटर्स, आजूबाजूला असणारे स्टॉल्स, या सगळ्या गोष्टी आपल्याला या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये या नाईटला पाहायला मिळतात. आगरीकोळी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर प्रणयजी भोपी रेडगर गावचे आमचे आदरणीय वंदनीय प्रणय साहेब यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती स्क्रीनवरती पाहू शकाल आमचे उमेश पाटील अगदी हा चेंडू आपल्याला अवांतर पाहायला मिळतोय. अतिशय चांगला चेंडू आहे, अगदी डीप कव्हरला ढकलून देण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉलचा व्यवस्थित संपर्क झाला नाहीये. गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू गेला आणि तिथे डॉट बॉल पाहायला मिळाला. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 11 धावा धावफलकावरती 35 धावांचा टार्गेट असताना आता प्रयत्नांची पराकाष्ठा. यावेळेला अतिशय सुंदर चेंडू आहे, अप्पर कट चेंडू पाठवून दिला अगदी डीप थर्डमॅनच्या बाजूला, बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. या चौकारानं एकूण धावा धावफलकावरती रेखाटल्या जातील, त्या म्हणजे 15. समीकरण जसे मोठे पटके येतील ना तस तसं अगदी वेगळ्या स्वरूपाचं पाहायला मिळेल. म्हणजेच मोठे पटके आले तर धावसंख्या अगदी सहजगत्या पूर्ण करताना पाहायला मिळतील. गोलंदाजीची धार मैदानावरती वापरणं गरजेचं आहे. अगदी बॅटच्या रडारमध्ये चेंडू अगदी हाफ टायमिंग शॉट पाहायला मिळेल याला, कारण इथे पाहिजे तसा फटका सजला नाहीये, परंतु इथे डीप मिड विकेट वरून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय जिथे 1 धाव मिळेल आणि एका धावेने 17 धावा धावफलकावरती गोलंदाज अतुल. कारण पहिल्या षटकामध्ये सुरुवात फार महत्वाची होती. सरळ रेषेमध्ये चेंडू ढकलून दिलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केलाय. डॉट बॉल पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू होता आणि या शेवटच्या चेंडूंवरती एकही धाव आली नाहीये, परंतु या षटकाचा विचार केला तर दोन्ही फलंदाजांना अप्रतिम कामगिरी केली. जवळजवळ अर्ध्या धावा पूर्ण केल्या. 17 धावा धावफलकावरती 35 धावांचं टार्गेट असताना आता 18 चेंडू आणि 18 धावांची कंपल्सरी गरज असणार आहे. 18, 19, 20 आणि आज 21, उद्या 22 डे नाईटच्या या फॉर्मॅटमध्ये जितक्या टीम खेळल्या आहेत ना तितक्या टीमचा आपण आभार व्यक्त करू आणि या आभारातून तुमच्यासाठीच, खरं तर तुमच्या सादरीकरणासाठीच आमच्या या गावदेवी मैदानाला तुमच्यासमोर प्रकाश ज्योतातील या स्पर्धा श्रीराम 11 चिंचवली व भारतीय जनता पार्टी पुरस्कृत ग्रामस्थ मंडळ चषक 2025. गाव तिथं संस्कृती, गाव तिथं रूढी, गाव तिथं परंपरा, नव्या संकल्पांना, नव्या विचारधारेंना आपल्या हृदयामध्ये, आपल्या मनामध्ये, आपल्या स्वभावामध्ये जर संचारित करायचे असतील तर गावाची संस्कृती ही नेहमीच आपल्याला लाभदायक ठरली आहे. कारण आताच्या वेळेला जर आपण पाहिलं ना तर अनेक जण गावातील काही वर्षापूर्वी कॉलनीमध्ये राहण्याचं स्वप्न पाहत होते, मात्र तीच कॉलनीतील लोक आता गावच्या फार्म हाऊसवर जाण्याचं स्वप्न पाहतात. हे गावचं प्रेम आणि संस्कृती तेथील अगदी क्लिअर हवा आणि इथे कॅच क्लिअर करता आली नाहीये, मिस केली कॅच. इथून शिरकाव करण्याचा प्रयत्न होता कारण 4 षटक होते
आणि या 4 षटकांमधील प्रयत्नांची पराकाष्ठा पाहायला मिळाली. इथे चुका केल्या गेल्या आहेत. टीम आहे आपली 11 चिंचवली. आपली टीम, आपला गाव, आपलं आयोजन आणि आपली सगळी ही पोरं आज मात्र या मैदानावरती खेळतायत. आजूबाजूच्या पंचक्रोशीचा जर विचार केला ना तर इथे प्रत्येक गावामध्ये आपल्याला संस्कृती पाहायला मिळते आणि त्या संस्कृतीतूनच आपण सण उत्सव साजरे करत असतो. 3 विकेटसाठी कृष्णप्पा कावडे यांच्याकडून 3000 रुपये. कृष्णप्पा गौडा यांच्याकडून लगातार 3 विकेटसाठी 3000 रुपयाची कॅश प्राइज दिली जाईल. अगदी आर्थिक वर्षाव केला जातोय, कारण खरं तर हे प्रोत्साहन वाढवण्यासाठी, उत्साह वाढवण्यासाठी धाडस केलं जातंय आमच्या या दानशूर दात्यांचं. मात्र चित्र आपण पाहिलं ना थोडंसं सुव्यवस्थित केलंय. मोठा फटका पाहायला मिळतो. मिस्टामिंग क्षेत्ररक्षक आहे ऑन साइडला, क्षेत्ररक्षक तैनात. इथे मात्र जाईल डगआउट मध्ये. विकेट नंबर पहिला. चला टॉस साठी यायचं आहे. यापुढील जो सामना आहे तो होणार आहे अर्थातच पिसारवे बी आणि त्यांच्या विरोधामध्ये वावंजे बी हे 2 संघ असणार आहेत. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. सुभाष गोंधली 40+ लिजंड खेळाडू वावंजेचे, त्यांना विनंती की आपण देखील याच्या. प्रथमेश मात्रे जे आता ॲज अ कॅप्टन म्हणून मैदानामध्ये या सामन्यामध्ये ते खेळणार आहेत, त्यांना विनंती की आपण देखील याच्या मैदानामध्ये आपलंही स्वागत आहे. नक्कीच इथे आर्थिक दानशूर दाते आपल्या या मॅचला अगदी गेल्या काही दिवसांपासून अजून लाभत आहेत. त्यातील एकविरा चिकन सेंटरचे प्रोप्रायटर आदरणीय विजय शेठ शेळके यांच्याकडून या आमच्या स्पर्धेला रोख रक्कम 1000 रुपयाची धनराशी आलेली आहे. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. एकविरा चिकन सेंटर विजयजी शेळके यांच्याकडून या आयोजनासाठी 1000 रुपयाची रोख रक्कम धनराशी खूप खूप धन्यवाद. तसेच आपण पाहतोय रेडगर गावातील एक उच्च शिक्षित व्यक्तिमत्व सध्याच्या घडीला आपण पाहिलं दीपक फर्टिलायझर मध्ये कार्यरत आहेत आणि क्रिकेट म्हटलं तर मग क्रिकेटसाठी काही पण आणि काही पण नियमितपणे ते करत असतात. तसेच आमचे मान्यवर आहेत जयवंत बोपी साहेब, यांच्या वतीने या स्पर्धेसाठी आपण पाहतोय तब्बल 2100 रुपयाचं डोनेशन आम्हाला आलेलं आहे. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतो. इथे मात्र आवाज झाला होता, परंतु त्या आवाजाला जास्त वेळ टिकू शकले नाहीये विकेट किपर. कॅच मात्र ड्रॉप केली आहे. महाराष्ट्र राज्यातील माथाडी कामगार युनियनचे अध्यक्ष आदरणीय नरेश शेठ पवार यांच्याकडून आमच्या या नाईट क्रिकेटच्या स्पर्धेसाठी रोख रक्कम 10,000 रुपयाची धनराशी. खूप खूप धन्यवाद. लोबार फुलटॉस, चेंडूला गती होती, चेंडू गेला ऑफ साइडला. क्षेत्ररक्षक तैनात, टप्प्यात चेंडू उचलण्याचा प्रयत्न आणि एक धाव कंप्लीट. मागच्या पहिल्या षटकामध्ये जर अगदी 10च्या आत धावा असत्या तर कदाचित चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु अजूनही काही बिघडलं नाही. अजूनही इथून आपण शिरकाव करण्यासाठी प्रयत्न करू शकता, कारण क्रिकेटचं रूप आपण कधी सत्य स्थितीमध्ये सुरुवातीला सांगू शकत नाही जोपर्यंत अंतिम चेंडू पडत नाहीये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला गॅप शोधली आहे, चेंडू जाईल वन बाउन्स, सीमारेषा बाहेर, चौकार. थँक्यू. षटक संपलेला आहे. टॉस साठी आपण जातोय. पुढील सामन्याचा आपण टॉस करणार आहोत. आपल्याला स्वर्गीय निरावती संतोष मात्रे 11 पिसारवे बी आणि त्यानंतर आपण पाहतोय स्वर्गीय जे के पाटील स्मृती वावंजे गावदे क्रिकेट क्लब वावंजे यांच्यामध्ये मॅच पाहायला मिळेल. आमचे अतिथी मान्यवर आहेत वांगणीतर्फे बाजेचे उपसरपंच आणि भावी सरपंच प्रवीण शेठ मात्रे साहेब यांच्या वतीने या सामन्याचा टॉस आपण करतोय. वे टू गो, हेड इज अ कॉल अँड इट्स हेड आहे. यस, हेड आलेला आहे आणि टॉस जिंकलाय तो म्हणजेच टीम वावंजेनं. निर्णयाची प्रतीक्षा आहे. यस, पहिल्यांदा आपण फिल्डिंग स्वीकारलेलं आहे. फिल्डिंग स्वीकारण्यामागचं प्रथम कारण काय? असं कारण नाहीये काही, अगदी अपोजिट संघ आहे. याआधी कधी सामना झालाय काय आठवत नाहीये. नक्कीच दोघांना आपण शुभेच्छा देऊयात. आपल्यासोबत टॉस साठी आपण पाहिले प्रवीण शेठ मात्रे साहेब होते. त्यांच्या माध्यमातून आपल्याला आपण पाहतो स्पर्धेसाठी तब्बल रोख रक्कम 50,000 रुपये आणि या संघासाठी आपण पाहिल्या 30 टी-शर्ट त्यांच्या माध्यमातून आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये देण्यात आल्या होत्या. आणि एरवी आपण पाहतो किंबहुना जेव्हा चिंचवली संघ उतरतो, ज्यावेळेला आम्ही त्यांच्याकडे आशेनं हाक मारतो त्यावेळेला ते आपल्यासाठी नियमितपणे संघाला पुरस्कृत करतात. अनेक मैदानामध्ये असे भव्य दिग्गज पुरस्कार आहेत. प्रवीण शेठ मात्रे यांना आपण टॉस बॉक्स मध्ये पाहिलं. टॉस बॉक्स मधून समाचार आहे, टॉस जो आहे तो लागलेला आहे वावंजे संघाच्या बाजूने आणि त्यांनी प्रथमतः फिल्डिंग करायचा निर्णय घेतला. नक्कीच सर्व दानशूर दात्यांचा आभार. 12 चेंडू 11 धावा असं समीकरण आता आहे आणि या 12 चेंडूंमधील हे 6 चेंडू जे आहेत ना, जो गोलंदाज संजय आहे समाधान
ज्या समाधानला आता समाधानकारक गोलंदाजी करावी लागेल, कारण त्याशिवाय पर्याय नाही. प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्नांची पराकाष्ठा. आपल्या गणितातील 12 चेंडू 11 धावा, लसावी मसावी सगळ्याच पायऱ्या सोडवायच्या असतील तर या षटकामध्ये निर्णायकपैकी करावी लागेल. ती क्षमता आहे या गोलंदाजामध्ये, मात्र थांबवण्याची आत्ता गरज आहे. पहिला चेंडू डावकुरे आताचा गोलंदाज इथे सुरुवात केली आहे, मात्र फलंदाजानं पहिल्या चेंडूवरती एक चपराक दिली आहे षटकाराची आणि 11 धावांमधील 6 धावा कमी केल्या आहेत. आता मात्र 11 चेंडू 5 धावा. इथे कुठल्याही प्रकारचं चित्र पाहायला मिळत नाही, कारण मागच्या मॅच मध्ये या रिडगर संघानं 32 धावा काढून दिल्या नव्हत्या. त्यांना आता चान्स मिळालाय, त्यांना संधी मिळाली आहे की या मॅच मध्ये आपण अशा प्रकारची मॅच करू की समोरच्या टीमला कुठल्याही प्रकारची वाट विजयाच्या उंबरठ्याकडे घेऊन जाणार नाहीये, असं चित्र या फलंदाजानं केले आहे. पुन्हा एकदा मॅच फिनिश. आणखी एक बाहुबली षटकार पाहायला मिळतोय. विजय फटका, नो बॉल. म्हणजे 7 धावा अगदी या फलंदाजाच्या नावावरती थँक्यू. स्कोर बोर्ड मध्ये रेखाटल्या जातील. चला अश्विन भोपे आपण लगेच येत्या. अश्विन भोपे यांना विनंती आहे, ॲट अ मोमेंट लगेच या, अर्जंट मध्ये प्लीज. आपण सन्मानाकडे वळणार आहोत. मान्यवरांचा सन्मान आपण करण्यासाठी जातो. आपण पाहतो इथे उपस्थित झालेले मान्यवर, मी नुकताच चर्चा केली की या स्पर्धेसाठी